नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या 77 ब्लॉग सिरीजच्या डे 5 मध्ये. तर आता जवळ किती वाजता झाले रे? 7:15 वाजून गेले, 7:30 झालेत. 7:30 वाजून आलेत आणि पण आलोय आंघोळ करायला. राजाजी तर आंघोळ करू आणि नंतर मग जाऊ आपण जॉब करायला. चला उरकूया लोक. आमच्या दोघांची तर आंघोळ करून झाली, माझी तन्मयची. आणि याचा बघा अजून साबणच लावायचं संपना अंगाला. उरक लवकर, अरे उरक लवकर. तर चला जाऊया. फायनली आपला जॉब करून झालाय आणि आपण निघालोय आता काय नाश्ता करायला निघालोय. जॉब तर झालाय करून, तर चला नाश्ता करूया. मोबाईल पण लाव चार्जिंगला आणि नंतर बघू मग काय काम आहे का. चला. तर मित्रांनो नाश्ता करून झालाय आणि पण लागलोय आता स्वच्छतेच्या कामाला. जवळपास तिकडनं अख्खा नाला ते साफ करत आणलाय आणि आता इथं साफ करायचं चाललंय आणि तिकडे बाकीच्यांची पण साफसफाई चालली. पायाने चेक कर बघा करताय. फायनली कचरा वगैरे गोळा करून झालाय आणि आपण निघालोय आता गाय बघायला. महाराज बोलवायला लागले ते. चला चला लवकर गाय बघाय. अरे दाखवायचं की, थांब की जरा, असं काय करायला लागलाय. तर चला मित्रांनो तुम्हाला पण इथल्या गायी दाखवतो. तर चला जाऊया. कुठनं एंट्री? इथनं एंट्री आपले सर थांबले तिथे एंट्रीवर. आज आपण स्वर साधनाचं जे शिबिर चालू आहे, दिवस 5वा, तर त्या शिबिरार्थीमध्ये जे विद्यार्थी सहभाग घेतला, ज्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्यासाठी आज गोसेवेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गोसेवेच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सुरुवातीला गायींची माहिती आणि स्वच्छता अभियान असं राबवण्यात येणार आहे. धन्यवाद. चला या, चला पुढे आतमध्ये चला. चला चला. आता जरा कॅरम खेळायला बसलो होतो आणि बाकी बाहेरनं फिरून पण आणलं जरा दुसऱ्या गायींना बघून. आणि आता चालली जेवणाची तयारी. तर जेवायला जाऊ, जेवण करू, मग नंतर बघू पुढे काय प्लॅन आहे. चला जेवायला जाऊया. तर मित्रांनो आता जेवण पण करून झालंय आणि आपण निघालोय आता विहिरीमध्ये पवायला निघालोय. पवायला येत आहे पण जातोय. तर बघूया काय कंडिशन आहे, बघू तिथं जाऊन बघता येईल. तिथं जाऊन बघू कसा काय विषय. चला जाऊया. नाही सर मारा पण मला घ्या कुठं नाही. मी योगा म्हणशील मित्रांनो पाहून तर झालंय मस्त पैकी. सांग जरा इथे बघा, या विहिरीत आपण पाहायला आलो होतो. पळून झालंय बघा. ही बघा, ही पळून चाललंय बघा. याला पवायला येत नव्हतं. इथं बाकीच्यांचे कपडे घालायचे चालले, त्याला पाव येत नव्हते. येताना आला होता मस्त पैकी ताकात आणि आता पावलाच नाही बघा. बघा यो
यो अरे गप करा. मित्रांनो पवायला येत नाही ह्याला. घाबरते. नो, आता आपण पाहून पण आलोय आणि आता इथं विषय चाललाय. SPL चालू केलंय आपण आजपासून सलग 3 दिवस. साधना प्रीमियर स्वर साधना प्रीमियर लीग. काय तेजस गप्ती वाजवू नको. बरं का भाऊ? बरं का भाऊ? स्वर साधना प्रीमियर लीग चालू केली आपण. तर चला आपली टीम पण तयार झाली आणि टीमचे कॅप्टन पण आहेत सगळे. तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या मॅचला सुरुवात करूया. चला. तर मित्रांनो फायनली क्रिकेट मॅच खेळून झाली आणि फायनली आपण हरलोय. म्हणजे मी ज्या टीम मध्ये होतो ती टीम आज हरली मॅच. तर चला आता उरकूया आणि नंतर बघूया पुढे काय. चला मित्रांनो फायनली उरकलंय. क्रिकेट खेळून झालंच आपलं. उरकलंय आणि आपण निघालोय परत ट्रेकला निघालोय. इथून ह्या डोंगरावरून खाली लोणी काळभोर मधला रामदारा दिसतो. तर ते बघायला आपण निघालोय. ते बाकीचे पण आपले पुढे चाललेत सगळे बघा. तर जाऊया. चला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपण वरती डोंगरावर तर आलोय आणि इथं एक ऐतिहासिक काय यज्ञकुंड आहे म्हणतात. तर ते यज्ञकुंड बघूया. थांबा चला. सर 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 मला सर म्हणते हे सोडणार नाही तुला. बघा हे बघा तिकडे आतमध्ये हार्टबीट केलेलं कुठे बघा हे यज्ञकुंड. तर इथं हे यज्ञकुंड आहे आणि हेच ते ऐतिहासिक यज्ञकुंड. चला जाऊ पुढं दुसरं काहीतरी बघा. वरती पुढे जात असताना इथं दगडांनी एक कलाकृती तयार केली आहे. ती म्हणजे ही बघा ही दाखवतो. हे बघ हे असं दिसतंय का नाही काय सांगता येत नाही. पण हे श्रीराम लिहिलंय दगडांनी तयार केलंय. हे बघा. चला पुढं. She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner. तर मित्रांनो आलोय आपण इथं. भगवा ध्वज पण लावलाय आणि हा रामदाराचा डोंगर आहे आणि इथून पुढे बघा हा व्ह्यू. हे सगळं खाली जे इकडे हे दिसतंय इथं हे सगळं इकडे जे दिसतंय हा सगळा रामदाराचाच एरिया आहे आणि इकडे पण हा लोणी काळभोरचा इकडे एरिया आहे सगळा. आणि इथं आपण आलोय सर्व वरती. तर बघून झालंय. जाऊ परत माघारी. चला मित्रांनो ट्रॅक वरून तर वरतून आपण खाली आलोय आणि आपण सकाळी कपडे धुतले. ते कपडे आपण घ्यायला आलो होतो आता. तर ह्यानं पण घेतले ते बघा कपडे. दिसतंय का अंधारात. इकडं अनिल सर पण आहेत अंधारात दिसना ते. तर जाऊ माघारी आता बघू काय पुढं काय प्लॅन. तर मित्रांनो वरनं कपडे घेऊन आलोय आपण आणि तो आता चाललाय यांचा पाठ भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला चाललाय. समोर बघा रे पाठ करा. इथं बघा यांचं पाठ करायला चाललंय. ही बघा ही आमचे तन्मय महाराज. नमस्कार. इकडे अजून आवराय चाललंय. तर मित्रांनो फायनली भगवद्गीतेचा पाठ घेऊन झालाय आणि आपण निघालो आता जेवायला निघाले. तन्मयला लय भूक लागली. ग्लास चपाती आणि हे जर बघा इथं अजून हे बघा हे लागतील घालायला ना लवकर. आवड झाली. वाचवा चला लवकर. हो काही गुन्हेगार जेल मधले गुन्हेगार. चला जेवायला. मित्रांनो फायनली आपलं जेवण पण करून झालंय आणि आपण आजचा ब्लॉग आता एडिट करू आणि नंतर टाकू अपलोडिंगला. तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कळवा आपल्याला. भेटू आपल्या उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.